बाहेर याची मज्जा तुम्ही अक्षयाला विचारू शकता की बाहेर येते आणि मी त्याच्यात नाही. हॅलो, वेलकम बॅक टू ट्रॅव्हल विथ हार्ट. आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण आज आम्ही सांगणार आहोत आमचा होंडा सिटी VX CVTचा ओनरशिप रिव्ह्यू, तेही 10,000 किलोमीटर पूर्ण झाल्यानंतरचा. मला तर असं गाड्यांमधलं विशेष काही कळत नाही, पण मला एकच क्वेश्चन पडतो. हा जेव्हा मला म्हणाला की आपण एक रिव्ह्यूचा व्हिडिओ करूयात, तर मला हा मनात एकच टॉपिक सलत राहिला की 10,000 किलोमीटर झाल्यानंतर का करावा हा रिव्ह्यू. कारण की जनरली माणसं गाडी लगेच नवीन घेतल्या रिव्ह्यू करतात. सो मला असं जाणूनच घ्यायचं की तुला आत्ता का करावा वाटला हा व्हिडिओ. त्याचं कारण आहे, कारण मला असं राहावलं नाही ॲक्च्युली की नवीन गाडी घेतल्यावर करतात व्हिडिओ वगैरे, सगळं मान्य आहे मला. पण मला खरोखर राहावलं नाही की गाडीचा परफॉर्मन्स म्हणा किंवा गाडीचे फीचर्स म्हणा किंवा ओव्हरऑल आपल्याला आलेला अनुभव, म्हणजे कम्फर्ट वाईज म्हणा, लक्झरी वाईज म्हणा, सगळंच तर ते मला थोडंसं शेअर करावं असं वाटलं. तर म्हणून म्हटलं की आज एक व्हिडिओच करून टाकावा. कारण की मला कसं आहे, छान स्मूथ राईड गेली की मला छान असते गाडी, मग ती कोणती असो. आपल्याला काय टेक्निकल कळत नाही, पण छान वाटतं. अजून एक मला हे विचारायचं आहे की म्हणजे काय एक्झॅक्टली एवढे फीचर्स खूप चांगले वाटले तुला की एकदम अगदी व्हिडिओ करावा वाटला. याला तसे बरेच फीचर्स आहेत. ADAS लेवल 2 दिलं आहे, लेन असिस्ट असतं त्याच्यात, किंवा समोर तर तुम्ही चालवताय गाडी आणि कोणी अचानक मध्ये आलं तर गाडी स्वतःहून ब्रेक वगैरे लावते. ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल आहे, ते सुद्धा समोरच्या गाडीच्या परफॉर्मन्सवरती अवलंबून असतं की समोरच्या गाडीची स्पीड वाढवला आणि तुम्ही सेम लेनमध्ये असाल तर गाडी एक सेफ डिस्टन्स मेंटेन करून तो स्पीड वाढवते किंवा कमी करते. तर ते एक चांगलं फीचर आहे. आणि इवन आता तुम्ही बघत असाल तर हे सनरूफसुद्धा आहे, त्यातनं बाहेर याची मज्जा तुम्ही अक्षयाला विचारू शकता की बाहेर येते आणि मी त्याच्यात नाही. पण त्याची इन्फोटेनमेंट सिस्टीम पण आहे, चांगली आहे. थोडी आउटडेटेड आहे, पण ॲपल कारप्ले किंवा अँड्रॉइड ऑटो दोन्ही चांगलं आहे, असा काही लॅग विशेष येत नाही. आणि प्लस त्याला पॅडल शिफ्टर्ससुद्धा आहेत, तर ती तुम्ही पॅडल शिफ्टरनी गिअर डाऊन करून ते इझिली गाडी ओव्हरटेक करते. इवन त्याला स्पोर्ट्स मोडसुद्धा आहे, सिटी मोड आहे, इको मोड आहे, सिटी मोड आहे, 2-3 मोड्स आहेत. त्यामुळे गाडीचं मायलेजसुद्धा एकदम व्यवस्थित मिळतं. आणि CVT म्हणजे होंडाचं ऑटोमॅटिक इंजिन आहे, ऑटोमॅटिक गिअरबॉक्स तर ते कमाल आहे. पण मला असं त्याच्यात सांगायला आवडेल की जेव्हा मॅन्युअलवरनं ह्याच्यावरती ऑटोमॅटिकवरती शिफ्ट होताना मला असं वाटलं होतं की मला स्वतःलाच जमणार नाही गाडी चालवायला. अजूनही माझे काही मसल मेमरीमुळे पाय क्लचचा हलतो, पण ठीक आहे, आता गाडी आता इतकी चालवली की त्याची खूप सवय झाली. आणि CVT गिअरबॉक्स जरी असला तरी कमालीचा स्मूथ गिअरबॉक्स येतो, प्रचंड स्मूथ आहे. सिटीमध्ये चालवा किंवा हायवेला चालवा, कुठेही कधीही कशातही चालवा, ती गाडी उत्तम चालते आणि त्याचा कम्फर्ट कमाल आहे. बॉडी रोल नाही होत. हां, आता अर्थात सिडान इज द मोस्ट परफेक्ट डिझाईन यू कॅन से, कारण त्याला बॉडी रोल 0 असतो. कुठल्याही स्पीडला चालवा, कसेही तुम्ही ते अंडरस्टेअर होऊ दे किंवा ओव्हरस्टेअर होऊ दे, त्याचा बॉडी रोल येत नाही. त्यामुळे ते एक चांगली आणि महत्त्वाची गोष्ट आहे. सो मला अजून एक त्यावरती एक क्वेश्चन विचारावा वाटतो की आजकाल CNGच्या जमान्यात किंवा EVच्या जमान्यात तू पेट्रोल कार प्रमोट करतोय, तर ते का म्हणून? तू जसा प्रश्न विचारलास तर सिटी ही माझी ड्रीम कार होती, तुझी ड्रीम कार आहे. त्यामुळे सगळ्यांचीच असते, बऱ्यापैकी लोकांची असते. तर त्यामुळे त्याचा येणारा एक्सपिरियन्स आणि त्याच्यातनं मिळणारा अनुभव किंवा जे काय ओव्हरऑल फील आहे, त्याच्यामुळे ते छान वाटतं. आणि जरी पेट्रोल कार असली तरी हायवेला चालवल्यावरती कंपनी ARAI क्लेम त्याचं ॲव्हरेज 18-18.5 आहे. तर आपल्याला जवळपास 21च्या घरात ॲव्हरेज मिळालेला आहे हायवेला. तर त्यामुळे मला वाटत नाही की काही लॉस होतो आपल्याला, म्हणजे आपण काही कॉम्प्रोमाइज करतो आहे. त्यामुळे ठीक आहे, सिटीमध्ये आता अर्थातच कमी मिळणार ट्रॅफिक ऑटोमॅटिकला
कमी मिळतं सिटीमध्ये ॲव्हरेज. पण जर का तुम्ही सिटी आणि हायवेवरती कंबाईन चालवलीत तर तुम्हाला तेवढंच ते कॉस्ट इफेक्टिव्ह पडणार आहे आणि प्लस एक्सपिरियन्ससुद्धा येणार चांगला. आता शेवटचा प्रश्न, सॉरी, म्हणजे हा मलाच असं नाही, सर्वसामान्यांना पडणारे प्रश्न असतात, म्हणून मी जनरल तुला एक प्रश्न विचारते आणि मलाही जाणून घ्यायचं आहे की होंडाने अशा, म्हणजे आता तू एवढं सांगतो की सगळ्या गाडीबद्दल की चांगली आहे, कुठलीही गाडी परफेक्ट नसते, कुठल्या गाडी म्हणजे काय इम्प्रूव्हमेंट करावी त्यांनी? मला थोडंसं असं वाटतं की त्याचं जे सीट आहे, त्याचा जो थाय सपोर्ट आहे तो थोडा कमी आहे कम्पेअर्ड टू बाकीच्या गाड्या. तर त्यामुळे मला वाटतं की ते एक मेजर इम्प्रूव्हमेंट त्यांनी करावी. आणि बाकीच्या सेगमेंटमध्ये मग ते मसाजर वगैरे पण देतात सीटला किंवा व्हेंटिलेटेड सीट्स देतात, ते एक जरा मिसिंग वाटतं मला. आणि अजून एक असा अनुभव म्हणजे बऱ्याचदा ते फॉग जे गाडीवरती होतं टेम्परेचर चेंजमुळे म्हणा किंवा पावसाळ्यातनं किंवा ह्युमिड याच्यातनं आल्यावरती, तर ते लवकर जात नाही. आता ते आमच्याच गाडीला आहे किंवा अजून 1-2 जणांना आम्ही विचारलं त्यांच्याच गाडीला आहे का ओव्हरऑल तो मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे ते माहिती नाही, पण हा एक अनुभव आहे. आत्ता 185 सेक्शनचं टायर आहे, तर ते मला वाटते 200-205पर्यंत द्यायला पाहिजे होतं की थोडी अजून स्टेबिलिटी आली असती. मग आत्ता गाडी स्टेबल नाही अशातला भाग नाही आहे, पण अजून जास्त मजा आली असती त्याला. गाडीची लेंथ जास्त असल्यामुळे हां, थोडेसे टायरचं मला असं वाटतं पर्सनली. आणि अजून एक मला सांगायचं असं होतं की तू म्हटले की EV आणि पेट्रोलचं CNG. तर CNG तर ठीक आहे, CNG कॅन बी अ गुड ऑप्शन, पण अगेन त्याचे लाईन आणि ते सगळं आहेच. आणि EV म्हणशील तर EV माझा तरी अजून त्याच्यावर पूर्ण विश्वास नाही आणि कारण त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर अजून चांगलं नाही आहे. ते होतं आहे, हळूहळू होईल इम्प्रूव्हमेंट त्याच्यात, पण ते जेव्हा होईल तेव्हा होईल. आणि अजून एक असा मुद्दा की EVची आत्ता कॉस्ट खूप जास्त आहे, हेफ्टी कॉस्ट आहे आणि त्याला अपफ्रंट पण खूप द्यायला लागते. म्हणजे तुम्ही आत्ता कम्पेअर केलं तर बाकीच्या गाड्यांपेक्षा ती गाड्या खूप महाग आहेत आणि मग तुम्ही ते इनिशियल हेफ्टी कॉस्ट देऊन नंतर त्याचं सेविंग होतं. मग त्याच्यापेक्षा आधीच पेट्रोलच्या गाडीला कमी पैसे देऊन ते पैसे तुम्ही नंतर वापरू शकता. सो वन अँड द सेम थिंग असं मला वाटतं. सो आय चोज द पेट्रोल कार. अच्छा, म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की EVला आपण लमसम पेमेंट करतो आणि आपण पेट्रोलला ओव्हर द पिरियड यूज करतो. एक्झॅक्टली. सो तुला लमसम पेमेंट इज नॉट बेनिफिटेड फॉर यू, सो तू पेट्रोल कार चूज करतो आणि मग पेट्रोलमध्ये इनिशियल इन्व्हेस्टमेंट करून तू काइंड ऑफ EMI मध्ये ते बेनिफिट्स घेतो. हां, तू म्हणू शकतेस असं. आणि सिटी कसं आहे गं, सिटी आहे ना जान आहे आपली, तो काय त्याला फीलसाठी तुम्ही पैशाचं काय करू शकत नाही हो. तो आवडला असेल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला. आणि तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. आणि अजून एक, जर तुमच्याकडे होंडा सिटी असेल किंवा कुठलीही होंडाची गाडी असेल तर आम्हाला प्लीज कमेंटमध्ये सांगा की तुमचा होंडाचा एक्सपिरियन्स कसा आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.